त्या गुरुरायाची माय माऊलीची ऐकावी ही थोरवी सुक्या झाडाला गजाननान फोडली पालवी. सुक्या झाडाला गजाननान फोडली पालवी. शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर लगेचच उभी राहते ती म्हणजे संत शिरोमणी श्री गजानन महाराज यांची तेजपुंज प्रतिमा. अध्यात्माचा वारसा लाभलेले हे शहर म्हणजे जणू काही विदर्भातील दुसरी पंढरीच. केवळ आध्यात्मिकच नव्हे तर अतुलनीय खाद्य संस्कृती, शैक्षणिक सुविधा अशा अनेक गोष्टींनी समृद्ध असणारे हे शहर. आता हेच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहर पुनश्च सज्ज झाले होते ते एका अलौकिक अनुभूतीसाठी, एका भव्य आध्यात्मिक सोहळ्यासाठी. भाविकांच्या आनंदाला जणू उधाणच आले होते, कारण संत शिरोमणी श्री गजानन महाराजांच्या दिव्य कार्याने पावन असणाऱ्या शेगावमध्ये त्यांचेच परमभक्त अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्य मार्गदर्शन व दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. दिनांक 20 आणि 21 ऑगस्ट 2024 असे सलग 2 दिवस शेगावकरांना परमपूज्य जगद्गुरू श्रींचा दैवी सहवास लाभला होता. दिनांक 20 ऑगस्ट 2024ची मंगलमय पहाट उजाडली आणि सर्वत्र लगबग सुरू झाली. आपल्या परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या स्वागतात कोणतीही उणीव भासू नये यासाठी सर्वच भाविक भक्त आपापल्या परीने प्रयत्न करत होते. परमपूज्य जगद्गुरू श्रींचे शेगाव नगरीत आगमन होताच दाही दिशा त्यांच्या तेजाने जसे काही लख्ख उजळून निघाल्या. परमपूज्य जगद्गुरू श्रींचे शेगावमध्ये धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमस्थळी पोहोचताच सुहासिनींनी परमपूज्य स्वामीजींचे औक्षण केले. परमपूज्य जगद्गुरू श्रींचे संतपीठावर आगमन होताच धर्म की जय हो, अधर्म का नाश हो अशा सांप्रदायिक धर्मघोषांनी आजूबाजूचा परिसर दुमदुमून गेला होता. यजमानांच्या हस्ते परमपूज्य जगद्गुरू श्रींना माल्यार्पण करण्यात आले. नंतर लगेचच सांप्रदायातील वेद संपन्न पुरोहितांनी परमपूज्य जगद्गुरू श्रींचे पात्यपूजन केले. अशा या अलौकिक सोहळ्यासाठी दोन्हीही दिवस 20 ते 25 हजार भाविक उपस्थित होते. युवा हा समाजाचा कणा आहे. आज युवा घडले तर भविष्यात आपली संस्कृती नक्कीच टिकून राहील. शिक्षण महत्त्वाचे आहेच, पण जर त्याला अध्यात्माची जोड असेल तर युवा संस्कारांनी समृद्ध होतील. आध्यात्मिक विचार जोपासल्यामुळे युवा पिढी भरघोस प्रगती करू शकते. परमपूज्य जगद्गुरू श्रींचे हे अनमोल प्रवचन ऐकण्यात भाविक दंग झाले होते. सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी परमपूज्य स्वामीजींनी असे विवेचन केले की अंधश्रद्धा निर्मूलन ही आज काळाची गरज आहे. अंधश्रद्धा आणि अध्यात्मातील डोळस श्रद्धा यातील फरक आपल्या लक्षात आला पाहिजे. अध्यात्माने माणूस सुविचारी होतो तर अंधश्रद्धेने माणूस अज्ञानात गुरफटला जातो. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला जीव समस्यांच्या दुष्ट चक्रात अधिकच अडकून पडतो. म्हणूनच अशा थोतांड गोष्टींना आपल्या आयुष्यात वाव देऊ नये. सद्गुरू म्हणजे आपल्या जीवनाला आकार देणारे कारागीरच असतात. स्वस्वरूपाची ओळख आणि निजकल्याण करून घेण्याकरिता आत्मज्ञानी सद्गुरूंचा सहवास असणे हे अतिशय गरजेचे असते. म्हणूनच या सोहळ्यात 545 भाविकांनी उपासक दीक्षा घेतली आणि सद्गुरूंचे बोट पकडून आध्यात्मिक प्रवासास सुरुवात केली. तर 270 भाविकांनी साधक दीक्षा घेऊन अध्यात्माच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश केला. भाविकांच्या मनाला ओढ लागली होती ती गुरुदर्शनाची. रांगा सुरू देखील झाल्या.
एकीकडे दर्शन घेणारे भाविक परमपूज्य जगद्गुरु श्रींचे तेजोमय रूप डोळ्यात साठवून घेत होते, तर दुसरीकडे समस्यांनी पीडित झालेले भाविक एका आर्त विश्वासाने परमपूज्य जगद्गुरु श्रींकडून समस्यांवर मार्गदर्शन प्राप्त करून घेत होते. परमपूज्य जगद्गुरु श्री देखील आपल्या लेकरांना मायेने धीर देत होते. अडचणींनी हताश झालेल्या जीवांना जगण्याची एक नवीन उमेद देत होते. बघता बघता सूर्यास्ताची वेळ झाली. गुरुप्रेमात चिंब न्हावून निघालेल्या भाविकांना 2 दिवस कधी संपले हे कळले सुद्धा नाही. परंतु पुढच्या भेटीपर्यंत पुरेसे बळ परमपूज्य जगद्गुरु श्रींनी सर्व लेकरांना दिले होते. सर्वांनी मनावर दगड ठेवून पण हसत मुखाने परमपूज्य जगद्गुरु श्रींचा निरोप घेतला व जगद्गुरु श्रींनी देखील पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले. श्री गुरुदेव.